नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शेरा सव्वा शेर हा पाठ शिकलो। या पाठावर आधारित ई चाचणी आज मी तुमची घेणार आहे। या ई चाचणीमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे। या प्रश्नांना 4 पर्याय असतील। या 4 पर्यायापैकी अचूक पर्यायाचा क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे। चला तर मग तयार आहेत ई चाचणी सोडवायला? प्रश्न क्रमांक 1, नाना काका डोंगर काठी आपटत कोठे फिरत होते? 1 शेतात, 2 घराजवळ, 3 गावात, 4 तळ्यावर। बरोबर उत्तर आहे शेतात। प्रश्न क्रमांक 2, शेतावर कोण कोपले होते? 1 साप, 2 ससे, 3 उंदीर, 4 मांजर। बरोबर उत्तर आहे उंदीर। प्रश्न क्रमांक 3, पिंपावरच्या फळीवर नाना काकांनी काय ठेवली होती? 1 लाडू, 2 भजी, 3 औषधे, 4 भाकरी। बरोबर उत्तर आहे भजी। प्रश्न क्रमांक 4, फळीवरील सर्व भजी कोणी खाल्ली? 1 मांजरांनी, 2 कुत्र्यांनी, 3 सशांनी, 4 उंदरांनी। बरोबर उत्तर आहे उंदरांनी। प्रश्न क्रमांक 5, झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते? 1 उंदीर, 2 नाना काका, 3 मांजर, 4 ससे। बरोबर उत्तर आहे नाना काका। प्रश्न क्रमांक 6, भाताचे पीक कसे होते? 1 पिवळे, 2 पांढरे, 3 हिरवे, 4 लाल। बरोबर उत्तर आहे पिवळे। प्रश्न क्रमांक 7, नाना काका आनंदाने का डोलत होते? 1 उंदीर बघून, 2 शेती बघून, 3 भजी बघून, 4 पाणी बघून। बरोबर उत्तर आहे शेती बघून। प्रश्न क्रमांक 8, नाना काकांनी पिंपामध्ये काय भरून ठेवले होते? 1 खत, 2 पाणी, 3 धान्य, 4 लोंब्या। बरोबर उत्तर आहे पाणी। प्रश्न क्रमांक 9, उंदीर कसे होते? 1 हुशार, 2 लबाड, 3 घाबरट, 4 चतुर। बरोबर उत्तर आहे चतुर। प्रश्न क्रमांक 10, शेरात सव्वा शेर कोण ठरले होते? 1 नाना काका, 2 उंदीर, 3 ससे, 4 साप। बरोबर उत्तर आहे उंदीर। वेल डन। Thank you for watching. Bye.